गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनाचा गाभारा आहे ना, तो सुंदर विचारांनी भरलेला असला ना की मनुष्याच्या जीवनामध्ये शब्दातून संस्काराचा सुगंध दरवळल्याशिवाय राहत नाही। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, हा मनाचा गाभारा सुंदर होईल कधी, हे संस्कार आपल्या जीवनामध्ये येतील कधी, जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये लीन होऊ ना, जेव्हा आपण समर्थांचे विचार आपल्या या मनामध्ये निर्माण करू, तेव्हाच हे होईल ना। म्हणून बघा, शरीराचे सगळे अवयव असतात ना, त्या असूनसुद्धा माणसाच्या मनाला जेव्हा अपंगत्व येतं ना, तेव्हा त्या माणसाला या जगातील कोणती सर्जरी वाचू शकत नाही। असं का बरं? कारण हे नातं आहे ना, ते तेच टिकत असतं ज्यात शब्द कमी असतात आणि समज जास्त असतो, तक्रारी कमी असतात आणि तिथे प्रेम जास्त होतं, अपेक्षा कमी होतात आणि विश्वास जास्त असतो। मग ह्या आपल्या जीवनामध्ये आहेत का? आणि हे आपल्याला कोण शिकवतं बरं? हे शिकवतं श्रवण। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये श्रवण आणि उपासना या दोन गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या आहेत ना, की आपण म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जो मनुष्य वारंवार श्रवण करत असतो ना, श्रवण शक्ती त्याची वाढलेली असते, तो मनुष्य भक्ती मार्गामध्ये लीनसुद्धा होतो आणि परमेश्वरापर्यंत नक्कीच पोचत असतो। कारण का? कारण हे कान आहेत ना, त्या कानांनी ऐकलं पाहिजे। आणि जर भक्ती मार्ग, सत्संग, भजन, कीर्तन या सर्व गोष्टी श्रवण केल्या ना, मग ते कानसुद्धा मंत्रमुग्ध होऊन जातात आणि ते परमेश्वराबरोबर कधी संलग्न लीन होऊन जातात ना, आपल्यालासुद्धा कळत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याचं जीवन आहे ना, खूप कष्टाचं जीवन आहे, खूप दुःखाचं जीवन आहे। आणि या दुःखाच्या जीवनामधून त्याला जर समाधान निर्माण करायचं असेल तर त्याला एकमेव मार्ग भक्ती मार्ग आहे। एकमेव मार्ग त्याचे सुंदर विचार आहेत। पण हे विचार सुंदर होतील कधी, या गोष्टीचा मात्र मनुष्य कधी विचार करत नाही। पण जिथे हे विचार सुंदर करण्याऐवजी तो पैशाचा विचार करतो की माझं जीवन पैशामध्ये कसं भरून जाईल। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या क्षणिक सुखासाठी तुझं अनमोल आयुष्य तू वाया घालवत आहेस। बघा, आपण पाहिलं असेल, जेव्हा पृथ्वीवर प्रेमाविषयी बोललं जातं ना, तेव्हा सगळ्यात आधी प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त दोनच शब्द उत्पन्न होतात। ते म्हणजे कोणते बरं? राधा कृष्ण। बघा, या राधाकृष्णाच्या प्रेमामुळं जगाला कळालं ना की प्रेम खरंच अमर असतं आणि खरं प्रेम महत्त्वाकांक्षांनी भरलेलं नाही तर त्यागाने भरलेलं असतं। म्हणून त्यांना एकमेकांचे कर्तव्य माहीत होतं, त्यामुळं त्यांचं प्रेम अनंत असतं। म्हणजे हे प्रेम असूनसुद्धा मिलन झालं नाही ना, तरी तुम्हाला माहीत आहे का, भगवान श्रीकृष्ण या वृंदावनातून गेल्यानंतर माता राधेचं नक्की झालं काय? बघा, अशा अनेक गोष्टी आपल्याला माहीतसुद्धा असतील। पण इथे आपण पाहत होतो की मनुष्याच्या जीवनामध्ये जर प्रेम नसेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये जरी तुम्ही किती सुख निर्माण केलं, किती धन संपत्ती जरी निर्माण केली ना, तरी तिच्यामध्ये समाधान मिळेल का? कधीच मिळणार नाही। आता आपण हे सुद्धा पाहिलं असेल की राधाकृष्णाचं प्रेम होतं आणि या राधाकृष्णाच्या प्रेमामध्ये त्यांचं लग्न झालं नाही तरीसुद्धा त्यांचं अमर प्रेम झालं।
पण या कलियुगाचा जर विचार केला तर आपण फक्त या क्षणिक सुखामध्ये अडकतो, आपण फक्त या शारीरिक सुखामध्ये अडकतो. मग नक्की आपलं खरं प्रेम असतं का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. बघा, आपण हे सुद्धा पाहिलं होतं, त्या राधेचा मृत्यू झाला कसा आणि श्रीकृष्णांनी त्यांची बासरी तोडून फेकून दिली. बघा, म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि राधा, बघा या राधा मातेचं प्रेम केव्हा सुरू झालं होतं? जेव्हा भगवान श्रीकृष्ण होते ना, ते 8 वर्षाचे होते. असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांच्या हृदयाला जोडलेल्या 2च गोष्टी त्यांना अतिप्रिय होत्या. एक राधा आणि दुसरी बासरी. या 2 गोष्टी आहेत ना, त्या एकमेकांना जोडलेल्या होत्या. कारण जेव्हा भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत असत ना, तेव्हा राधा माता बासरीच्या आवाजावर मोहित होत असे आणि भगवान श्रीकृष्णांच्या समोर येत असे. म्हणजे ही बासरी त्यांच्या प्रेमाचं प्रतीकच होतं ना. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण जगावं कसं ना, आपण समोरच्यावर प्रेम करावं कसं, हे राधाकृष्णाचं प्रेम सांगत असतं. पण आपल्या जीवनामध्ये आपण फक्त आपल्या फायद्याच्या गोष्टी बघतो. फायदा कशामध्ये आहे ना, ते प्रत्येकजण बघत असतो. बघा, भगवान श्रीकृष्ण आणि माता राधा तेव्हा वेगळे झाले ना, जेव्हा मामा कंसाने भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांना मथुरेला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. मथुरेला जाण्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण राधा मातेला भेटले होते आणि त्यांना वचनसुद्धा दिलं होतं की मी परत येईल. पण ते परत येऊ शकले नाहीत. भगवान श्रीकृष्णांना मथुरेला जाताना पाहून माता राधा आणि सगळे वृंदावनवासी होते ना, ते खूप दुःखी झाले होते. लगेच तिथे जाऊन कंसाचा वधसुद्धा केला आणि त्यांच्या आईवडिलांना कारागृहातून मुक्त केलं ना. बघा, ही सर्व स्टोरी तुम्हाला माहीत असेल. आणि त्यानंतर त्यांचा विवाह माता रुक्मिणीबरोबर झाला आणि माता रुक्मिणीसुद्धा राधा मातेसारखी भगवान श्रीकृष्णावर प्रेम करत होती ना. पण माता रुक्मिणीनं मनातल्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णांना त्यांचं पती मानलं होतं. पण त्यांचा भाऊ रुक्मी त्यांचा विवाह श्रीकृष्णाबरोबर नाही, तर तो शिशुपाळाबरोबर करून देऊ इच्छित होता. पण माता रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णांना पत्र लिहिलं आणि जर श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर विवाह केला नाही तर त्यांचा जीव देतील. बघा, ते वाचल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं माता रुक्मिणी आणि शिशुपाळबरोबर युद्ध करून रुक्मिणीबरोबर विवाह केला. आता हा प्रश्न होता की भगवान श्रीकृष्णानं वृंदावनमधून निघून गेल्यानंतर माता राधेचं झालं काय? बघा, तुम्हालासुद्धा हा प्रश्न पडलेला असेल. पण आज हे निरूपणामध्ये हा विषय आलेला आहे, तर आपण सांगून टाकूया. त्यांचा विवाह आहे ना, तो नक्की कोणाबरोबर झाला? बघा, आपण हे सुद्धा ऐकलं असेल. तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल, राधा आणि श्रीकृष्णाचं जर प्रेम होतं तर मग राधेने दुसरा विवाह का केला? अशा अनेक शंका तुमच्या मनामध्ये आल्या असतील. पण त्यांचं उत्तर आहे ना, ते ह्या निरूपणामध्ये मिळणार आहे. त्यांचा विवाह आहे ना, बघा, भगवान श्रीकृष्ण आणि माता राधेच्या या दूर जाण्यामुळं धार्मिक ग्रंथांमध्ये माता राधेचं वर्णन आहे ना, ते खूप कमी झालं आहे. आणि हे या पुराणानुसार राधा मातेचा विवाह झालाच नाही. बघा, हे ब्रह्मपुराण आहे ना, ते ब्रह्मपुराण असं म्हणतं की राधा मातेचा विवाहच झाला नाही. बघा, भगवान श्रीकृष्ण माता राधेजवळ परत आले नाही. त्यामुळं माता राधेच्या आईवडिलांनी त्यांचा विवाह रायाण नावाच्या व्यक्तीबरोबर निश्चित केला. बघा, जेव्हा हा माता राधेला या गोष्टीची माहिती मिळाली ना, त्यांनी त्यांच्या घरामध्ये त्यांची मूर्ती स्थापित करून अंतर्ध्यानामध्ये झाली आणि त्या मूर्तीबरोबर रामायणाचा विवाह झाला होता. आणि त्या माता राधेनं त्यांच्या दाम्पत्य जीवनाच्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या, पण त्यांच्या मनामध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण होते. तुम्हाला माहीत आहे का, माता राधा आहे ना, त्यांच्या दाम्पत्य जीवनातील सगळी कर्तव्य पूर्ण केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना भेटायला द्वारकेमध्ये गेल्या. त्यांना तिथे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या विवाहाविषयी माहिती मिळाली, पण त्या ऐकल्यानंतर त्या उदास झाल्या नाही.
कारण माता राधेला माहीत होतं की भगवान श्रीकृष्णांनी या पृथ्वीवर जन्म काही उद्देश ठेवून केला आहे. जेव्हा एकमेकांसमोर आले ना, तेव्हा खूप प्रसंग निर्माण झाले. द्वारका नगरीमध्ये माता राधेला कोणी ओळखत नव्हतं. त्यामुळे त्यांनी भगवान श्रीकृष्णांना निवेदन केलं की त्यांना तिथेच राहण्याची परवानगी द्या. माता राधेचं बोलणं ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं त्यांना महलाची देविकाच्या रूपामध्ये नियुक्ती केली. म्हणजे राधेला जेव्हा वेळ मिळेल ना, तेव्हा भगवंताच्या चरणाशी जाऊन लीन होत होत्या. आणि श्रीकृष्णांच्या इतक्या जवळ राहून सुद्धा तिथे आध्यात्मिकाची जाणीव होत होती. जेवढी दूर राहत होती ना, एक दिवस बघा माता राधा कुणालाही न सांगता रात्रीच्या वेळी महालातून अनोळखी जागी निघून गेल्या आणि तिथेच त्या राहू लागल्या. पण भगवान श्रीकृष्णांना हे सुद्धा माहीत होतं माता राधा कुठे जात आहेत. काही काळानंतर जेव्हा माता राधा वृद्ध झाली आणि कमजोरपणाची जाणीव होऊ लागली ना, तेव्हा भगवान श्रीकृष्णांची आठवण काढली. भगवान श्रीकृष्ण तेव्हा तिथे प्रकट झाले आणि माता राधेला काहीतरी मागण्यासाठी सांगू लागले. बघा, माता राधेला सांगितलं की तुला कोणतं वरदान हवं असेल ना, ते मला सांग. तुला काय हवं आहे ना, ते माझ्याशी बोल. पण माता राधेनं काहीही मागण्यासाठी नकार दिला. पण भगवान श्रीकृष्णासारखं बघा सारखं म्हणल्यामुळं माता राधा म्हणाल्या त्यांची शेवटी एकदा भगवान श्रीकृष्णांना बासरी वाजवताना पाहण्याची इच्छा आहे. माता राधेचं हे बोलणं ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपली बासरी बाहेर काढून मधुर धून वाजवायला सुरुवात केली. आणि माता राधेनं ती मधुर धून ऐकता ऐकता आपले प्राण त्यागलं. बघा, भगवान श्रीकृष्ण आणि माता राधेचं हे प्रेम अमर होतं ना, पण तरीसुद्धा भगवान श्रीकृष्ण राधेचा वियोग अजिबात सहन करू शकले नाहीत. कारण बासरी त्यांच्या प्रेमाचं प्रतीक होतं ना, त्यामुळे त्यांनी माता राधेच्या वियोगामध्ये बासरी तोडून फेकून दिली. असं मानलं जातं की माता राधा साक्षात लक्ष्मीचं रूप आहे आणि त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला ना, तो फक्त भगवान नारायणाबरोबर राहण्यासाठी. म्हणून आपण पाहिलं असेल की आपण हे संसार जगताना, हे जीवन जगताना कधीतरी अशा आयुष्यामध्ये अशी माणसं भेटतात ना, असं वाटतं मला देव भेटलेला आहे. त्यांचं प्रेम पाहून, त्यांची मैत्री पाहून आपण एवढे भारावून जातो ना, असं वाटतं की ही व्यक्ती आहे ना, ती आपल्या आयुष्यामध्ये निरंतर राहावी. बघा, तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशी व्यक्ती कधीतरी आली असेल आणि कधी खूप थोड्या कालावधीसाठी येते, पण पूर्ण आयुष्यामध्ये ती तशीच राहून जाते. असं कधी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच झालेलं असेल. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर अशी व्यक्ती कधी आयुष्यामध्ये तुम्हाला भेटली ना, तर अजिबात तिला सोडून देऊ नका. कारण अशा व्यक्ती आहेत ना, त्या क्वचित मनुष्याच्या जीवनामध्ये येत असतात. बघा, कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये आहे ना, मैत्री एवढी घट्ट होऊन जाते ना की आपण आपल्या आईवडिलांनासुद्धा काही गोष्टी सांगत नाही, त्या आपल्या मित्राला, मैत्रिणीला सांगतो आणि त्या मैत्रीचं रूपांतर कधी कधी प्रेमामध्ये सुद्धा होतं. पण काही गोष्टी आहेत ना, आपल्या मनावर ताबा ठेवला पाहिजे. म्हणून कोणतीही मैत्री आहे ना, तिच्यामध्ये कधीच भेद करू नका. म्हणून आयुष्यामध्ये मैत्री असो किंवा प्रेम असो, कुणालाच धोका देऊ नका. कारण जेव्हा तुम्ही समोरच्याला धोका देता ना, तर लगेच हा काळाचा घाव आहे ना, तो तुमच्यावर पडत असतो. म्हणजेच आपण जसे करू ना, तसं आपल्यासोबत घडणार आहे. हे ब्रीद वाक्य प्रत्येकाने लक्षात ठेवा. म्हणून वेळ काळ आहे ना, तो कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवतासुद्धा येत नाही. हे कर्माचे भोग आहेत ना, ते भोगूनच संपत असतात. म्हणून भक्ती केल्यानं बघा, आपण कधी कधी आयुष्यामध्ये एक गोष्ट मनात धरून भक्ती मार्गामध्ये येतो की भक्ती केल्यानं माझं संकट जाईल, भक्ती केल्यानं माझं संकट येणारच नाही. पण असं कधीच होत नाही. जो मनुष्य या विश्वामध्ये जन्माला आला आहे ना,
त्याला सुखाच्या सोबत दुःखसुद्धा येणार आहे. म्हणजे हा जो वजन काटा आहे ना, हा जो तराजू आहे, एक बाजूला झुकला ना तर दुसरी बाजू वर होत असते. म्हणून हे सुख दुःखाचं सावट आहे ना, ते निरंतर मनुष्याच्या आयुष्यात येणार आहे, काही काळ टिकणार आहे. पण ही भक्ती आहे ना, ही भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की तिथे हात जाणार होता ना, तिथे फक्त बोटावर निभावले जातं. पण हे कळण्यासाठी सद्गुरू भक्तीच असावी लागते, सद्गुरूंवर आपली श्रद्धा असावी लागते, सद्गुरूंवर आपला विश्वास अतूट असायला लागतो. पण आपण हे करतो का? आपण हे कधीच करत नाही. आपण नुसतं परमेश्वराकडून, सद्गुरू आईकडून नुसतं मागणं मागत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे ना, जेवढ्या आशीर्वाद घेता येतील ना तेवढे आशीर्वाद घ्या. कारण हा तळतळाट आहे ना, मात्र कोणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरता इतरांना कधीच दुखवू नका. कारण जेव्हा आपल्या सुखासाठी आपण इतरांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो ना, तेव्हा आपल्या जीवनातसुद्धा दुःख आल्याशिवाय राहत नाही. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा, संत संगतीमध्ये राहा. जरी तुम्ही वाईट असाल ना, तरी ही संगती आहे ना, ते तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल निर्माण करत असते. म्हणून जेवढे शक्य होईल ना तेवढं साधू संतांच्या संगतीमध्ये राहा. जे साधं सोपं असतं ना तेच छान असतं, मग ते जगणं असू दे किंवा वागणं असू दे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, साधं जीवन आहे ना, साधेपणा आहे, तो तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच दुःख देत नाही. आणि दुःखी होतो कोण? तो मोठेपणा मिरवायला जातो, तो मोठमोठ्या बढाया मारतो, अहंकाराने पूर्ण डुबलेला असतो, तोच सर्वात दुःखी होतो ना. पण मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात सुखी राहण्याचा मंत्रसुद्धा सांगितलेला आहे. जर तुम्ही भरपूर श्रीमंत असून जर तुमचं जीवन साधं जगत असाल ना, तर जगामध्ये, या विश्वामध्ये सर्वात सुंदर आणि सामर्थ्यशाली तुम्ही आहात. आणि हे असंच जीवन जगायला हवं. नाहीतर कधीकधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती येते ना, बघा या हात, ही जी बोटं आहेत ना, बघा एवढं जाड सोनं गळ्यामध्ये घालतात आणि आपला मोठेपणा मिरवण्याची ती संधी सोडत नाही. कुठे गेले ना, बघा मोबाईलसुद्धा त्यांचा एवढा महाग असतो ना, म्हणजे लोकांना जे दिसेल ना ते खरेदी करतात आणि त्यात त्यांना मोठेपणा वाटत असतो. पण समर्थांनी सांगितलं आहे, जो मनुष्य भक्ती मार्गामध्ये असूनसुद्धा अशा मोठ्यापणाच्या बोंबा मारतो ना, असे मोठ्यापणाचे वास्तव्य निर्माण करतो, त्याला भगवंत कधीच साथ देत नाही. तुम्ही वरवर श्रीमंत असाल, पण ती श्रीमंती तुमच्या अधोगतीला कधी जाईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण वागावं कसं हे आपल्याला ज्ञानेश्वरी शिकवत असते. आपण राहावं कसं हे मनाचे श्लोक शिकवत असतात. आणि आपलं चारित्र्य कसं असावं ना, हे भगवद्गीता शिकवत असते. म्हणून हे 3 ग्रंथ आहेत ना, ते आयुष्यामध्ये हे मंदिरापेक्षा कमी नाही. कारण ज्यावेळी आपण मंदिरामध्ये जातो ना, बघा आता कोणीतरी म्हटलेलंसुद्धा आहे की आपल्या मनामध्ये देव आहे, मंदिरामध्ये जाऊन देवाची प्रचिती येते का? पण आपण हे सुद्धा मान्य केलं पाहिजे की जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो ना, तेव्हा परमेश्वराचा भाव निर्माण होतो. तिथे देव आहे किंवा नाही हे प्रत्येकाच्या मनावर अवलंबून आहे, मानण्यावर अवलंबून आहे, भक्तीवर अवलंबून आहे. पण मंदिराशिवाय गेल्याशिवाय आपल्याला त्या प्रभूची, त्या भगवंताची जाणीव होत नाही. म्हणून मंदिरामध्ये जायचं का? कारण ते स्थान आहे ना, ते आपल्याला भगवंताची जाणीव करून देत असतं. बघा जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो, बघा घंटानाद करतो, तिथलं वातावरण असतं ना, परमेश्वराचं स्वरूप निर्माण झालेलं असतं. आणि ते परमेश्वराचं स्वरूप आपल्या या अंतरात्म्यामध्ये, या ध्यानामध्ये निर्माण होतं. तेव्हा आपल्याला आहे ना सुख आणि समाधान वाटू लागतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, हे चरण आहेत ना, हे फक्त आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन जातात.
परंतु हे आचरण आहे ना आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जात असतं. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. कारण आपण जेव्हा चालतो ना, बघा कधी कधी आपण पंढरीची वारी करतो, आळंदीची वारी करतो, केदारनाथची वारी करतो. बघा या वाऱ्या आहेत ना, बघा शिर्डीच्या साईबाबाला जातो. म्हणजेच आपण ज्या परमेश्वराचं मनामध्ये चिंतन करून हे चरण चालतात ना, पाऊले चालती पंढरीची वाट. म्हणजे काय? म्हणजे हे चरण आहेत ना ते परमेश्वरा लीन होऊन चालत असतात. मनामध्ये परमेश्वराचा धावा असतो की मला कधी भगवंत तू दर्शन देतोस. आणि हे चालता चालता आपण एवढे भगवंताच्या या नामामध्ये लीन होऊन जातो ना, ते पंढरपूर कधी येऊन जातं ना आपल्याला सुद्धा कळत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे हे चरण आहेत ना ते बघा कुठे जातील ना ते आपण सांगू शकत नाही. परंतु आपलं आचरण आहे, आपलं चरित्र आहे, आपले कर्म आहेत ना ते परमात्म्याकडे कधी जातात बरं? जेव्हा आपण दुसऱ्याला फसवत नाही, जेव्हा आपण हे जीवन जगताना दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतो, हे आचरण आहे ना हेच आपल्याला परमात्म्याकडे नेत असतं. म्हणजेच इथे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असा की मग मंदिरामध्ये भगवंत नसतो का? मंदिरामध्ये भगवंत नक्कीच असतो, पण आपलं आचरणसुद्धा ठरवत असतं की आपण किती पुण्याईनं, आपण किती या पवित्र मनानं मंदिरामध्ये जातो. कधी कधी तुम्ही विचार करू शकता की जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो ना तरीही सुद्धा आपल्या मनामध्ये हे शंकेचं बघा वातावरण असतं, दुःखाचं वातावरण असतं, जसेच्या तसंच असतं. पण काही माणसं असतात एवढी पवित्र मनाची असतात ना, एवढी निर्मळ मनाची असतात, जेव्हा परमेश्वराचं मंदिरामध्ये ते जातात ना तेव्हा परमेश्वरामध्ये लीन होऊन जातात. त्या मंदिरामध्ये परमेश्वर कोणता आहे? हनुमंतरायांची मूर्ती आहे, श्रीरामचंद्रांची मूर्ती आहे, दत्तमाऊलींची मूर्ती आहे, ते त्यांना दिसत नाही. पण जे भगवंताचं ते धावा करत असतात ना, कधी कधी हनुमंताची मूर्ती असते पण मनामध्ये हा मनुष्य काय बोलतो? जय सद्गुरू, ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. म्हणजे प्रत्येक देवामध्ये सद्गुरू माऊली दिसतात, सद्गुरू आई दिसते, दत्तात्रयांचं स्वरूप दिसतं. म्हणजे काय? म्हणजे या पृथ्वी तलावर या विश्वामध्ये देव मात्र एकच आहे, पण त्याची रूपं मात्र वेगवेगळी आहेत. जसा तुमचा स्वभाव आहे ना, प्रत्येक मनुष्याचा स्वभाव एका असतो का? प्रत्येकाचा स्वभाव आहे ना वेगवेगळा आहे. म्हणून भगवंतानी ही वेगवेगळी रूपं निर्माण केली. कारण का? कारण ज्याचा स्वभाव आहे ना त्या प्रकारे परमेश्वराची त्यांनी भक्ती करावी. पण हा मनुष्य मात्र उलट भगवंताला दोष देत राहतो की तुझी रूपं किती आहेत, तू मग एक का नाही झालास? पण मनुष्या तुझे कर्म एवढे वाईट आहेत ना, तर भगवंताला तुला सुधारण्यासाठी वेगवेगळ्या रूपामध्ये यावं लागलं. तरीसुद्धा तू भजन कीर्तन करतो का? तरीसुद्धा तू या भक्तिमार्गामध्ये राहतो का? पण कधीतरी तू विचार करायला हवा. जोपर्यंत तू विचार करत नाही ना तोपर्यंत तुझे हे दिवस असेच जातील आणि शेवटी शेवटी तुला मृत्यू येईल, यमदूत न्यायला येतील ना, तेव्हा तुझी अवस्था एवढी वाईट झालेली असेल ना तुला कळणार सुद्धा नाही आता मी करावं काय. बघा इथे समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे. जेव्हा एखाद्या मनुष्याला आपण म्हणतो ना की मी ज्या भक्ती मार्गामध्ये जातो ना, मी जे भजन कीर्तन करतो तिथे तू सुद्धा चल, तुझ्या मनाला सुद्धा समाधान मिळेल. पण तो मनुष्य काय म्हणत असतो की मला वेळच नाही. बघा माझ्या जीवनामध्ये एवढी संकटं आहेत ना की मला त्याच्यापासून मुक्तता मिळत नाही आणि मला ते माझ्या मुलाबाळांसाठी, बायकोसाठी, आईवडिलांसाठी कमवावं लागतं आणि पैसे मला जपून ठेवावे लागतात. पण समर्थांनी सांगितलेलं आहे जेव्हा तुझा मृत्यू येईल ना तेव्हा हे सर्व लोक तुझ्या जवळ असतील का? मृत्यूच्या वेळी जेव्हा तुझ्या जीवनामध्ये ही प्राण ज्योत तुझ्यामध्ये आहे ना तोपर्यंत तुझ्या जवळ रडतील. पण तू
तू मेल्यानंतर, तुझा मृत्यू झाल्यानंतर तुझ्यासोबत कोणी येणार आहे का? म्हणून संतांनी म्हटलंच आहे ना, नाही रे नाही कुणाचे कोणी, सर्व राहिलं इथेच आणि तू एकटाच जाशील ना. म्हणून या जीवनामध्ये, या संसारामध्ये तुझं कुणीच नाही आहे आणि जो आहे ना त्याचं तू नामस्मरण करत नाही. म्हणजे काय? म्हणजे हा भगवंत आहे ना, ज्याने तुला जन्माला घातलं, ज्याने तू त्याला वचन दिलं होतंस आणि ते वचनसुद्धा तू विसरलेला आहेस. तुझं भजन पूजन कीर्तन सर्व काही करेल, पण तू ते वचनसुद्धा विसरलेला आहेस. पण आतासुद्धा तुझं जरी वय झालेलं असेल ना, तरी तू मनामध्ये अशी शंका आणू नकोस की आतासुद्धा तू वचन पूर्ण करू शकतोस. म्हणून आता काही माणसं असतात बघा, त्यांना सांगितलं ना की चला तुम्ही भक्तिमार्गाला चला, सत्संगाला चला, श्रवणाला चला, आणि ती काय म्हणतात, आता आमचं वय झालं आणि वय झाल्यामुळं आता आम्ही भक्ती करून काय करू बरं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, हे समर्थ विचार आहेत ना, ही सद्गुरू आई आहे ना, तू मृत्यूच्या बघा 1 महिना अगोदर तरी तू भक्ती करायला सुरुवात केली ना, तरीही सुद्धा तुझे पापकर्म आहेत ना, ते नष्ट करण्याची शक्ती या सद्गुरू आईमध्ये आहे. कारण का? कारण हे दैवत आहे ना, एवढं भोळं दैवत आहे ना, ती भक्ताला वेगवेगळ्या रूपाने सहाय्य करत असतं. म्हणून भक्ती मार्गाला माझा असं प्रॉब्लेम आहे अशी कारणं तू अजिबात देऊ नकोस. कारण हा भक्तिमार्ग जोपर्यंत तुमच्यासोबत असेल ना, तोपर्यंत तुम्हाला कशाचंही भय राहणार नाही, कशाचीही चिंता राहणार नाही. जरी तुमच्या जीवनामध्ये पैसा जरी कमी असेल ना, तरीही तुम्ही समाधानाचं जीवन जगाल. कारण का? कारण जिथे हे विचार पेरले जातात ना, तो मनुष्य समाधानी नक्कीच होत असतो. म्हणून आयुष्यामध्ये काही कमवलं नाही तरी चालेल, पण हे कर्म आहेत ना, ते कर्मामध्ये धनवान होणारा मनुष्य असतो, तो स्वर्गाची प्राप्ती करत असतो. म्हणजे कधीकधी आपण पाहिला असेल, एखादा मनुष्य असतो ना, तो भक्तिमार्ग कमी करतो, पण त्याच्या हातून एवढे पुण्य होत असतात ना, एवढे पुण्य होतात की कधीही तो कोणाला वाईट बोलत नाही, कधीही त्याच्या या तोंडातून, या वैखरीतून अपशब्द बाहेर पडत नाही. म्हणून असं मनुष्य आहे ना, हा असा माणूस आपण व्हायला हवं. आपण मात्र भक्तिमार्ग भरपूर करतो, या वैखरीमध्ये शिवीगाळसुद्धा करतो. मग आपला पुण्यसाठा वाढेल का? कधीच वाढणार नाही. हा पुण्यसाठा आहे ना, दुसऱ्यांच्या आशीर्वादाने वाढत असतो, या पुण्याईनं वाढत असतो. म्हणून जगामध्ये भरपूर आनंद आहे. हा आनंद जर आपण शोधला ना, तर प्रत्येक क्षणात तुम्हाला आनंद सापडेल. म्हणून हा आनंद निर्माण करायचा असेल ना, तर हा आनंद असा असतो की जेव्हा आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू, तेव्हा तो आपल्या जीवनामध्ये रिटर्न येत असतो. पण मनुष्य काय करतो बरं? अगोदर हा आनंद आहे ना, सुख आहे, तो अगोदर आपल्यासोबत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, पण तो जास्त दिवस टिकेल का? कधीच टिकणार नाही. या समर्थांनी सांगितलेलं आहे, हा आनंद आणि सुख असा विषय आहे ना, जेव्हा आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करतो, तेव्हा तो दुपटीनं आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा किंवा नका करू, पण आपल्या कुटुंबामध्ये सुख मात्र नक्कीच निर्माण केलं पाहिजे. आपली पत्नी असेल, आपली मुलं असतील, आपली आईवडील असतील, ही एवढी 3 माणसं आहेत ना, आपली मुलं, पत्नी आणि आपले आईवडील, निदान यांच्या आयुष्यामध्ये तरी सुख आहे ना, ते आपण निर्माण करायला हवं. आणि हे निर्माण होईल कधी? जेव्हा ही सर्व माणसं आहेत ना, ती एका माळेमध्ये गुंफली जातील, म्हणजे एका भक्ती मार्गामध्ये येतील. नाहीतर बघा, पती भक्ती मार्गामध्ये जातो, पती श्रवण करतो, पण आपली पत्नी मात्र असते का? मग ती गाडी व्यवस्थित चालेल का? कधीच चालणार नाही. म्हणून प्रत्येक पुरुषानं जर आपली पत्नी भक्तिमार्गामध्ये जात नसेल ना, तर तिला नक्कीच जायला हवं.
आणि तेव्हाच सर्व माळेचे मणी आहेत ना एका माळेमध्ये गुंफले जातील आणि आपलं सर्व प्रश्नसुद्धा सुटतील. म्हणून आयुष्यामध्ये आपलं कुटुंब अगोदर सुखी करा आणि जेव्हा कुटुंब सुखी होईल ना तेव्हा दुसऱ्याला दान धर्म करा. म्हणून जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कुणावर फार काळ रुसू नका, रागवू नका, भांडवू नका. जमलं तर भांडण असेल ना ते लगेच निपटून टाकावं. जमलं तर विषय तात्पुरता कायम वगळून बाकी बोलणं सुरू करावं. अबोला फार काळ ठेवू नका. यात महत्त्वाचा प्रश्न उरतो ना की माघार नक्की घ्यायची कुणाची. पण ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सुंदर सांगितलेलं आहे, ज्याला सुखी व्हायचं आहे ना त्यानं पहिली माघार घेतली पाहिजे. म्हणजे हा अहंकार आहे ना हा सर्व नात्यांना सुरुंग लावणारी ही वातच आहे ना. आणि आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. या अहंकाराची वात आहे ना ती विझवण्याची मजा ज्याला कळाली ना तोच जीवनात खरा सुखी झाला. जय जय रघुवीर समर्थ.